विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणीचा नियम पाहणार आहोत. मागील तासामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहिला, त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर मागणीचा नियम देखील डॉक्टर मार्शल यांनीच मांडलेला आहे. कारण मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं की मागणीच्या नियमाचा आधार हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे, असं मी मागच्या वेळेसच तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे. आता मागणीचा नियम हा डॉक्टर मार्शल यांनी मांडला, हे आपल्या सर्वांना पूर्वीपासूनच माहिती आहे. आता हा सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. त्यामध्ये प्राध्यापक बेनहेम यांची व्याख्या आपण सुरुवातीला अभ्यासतोय. बेनहेम यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. म्हणजेच एखादा कालावधी असू शकतो, तर त्या कालावधीमध्ये काही किंमत असेल, विशिष्ट किंमत असेल, अशा विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकले घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. म्हणजे वस्तूला किंमत देणे, मागणी करणे असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत होतो. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे स्टोनियर व हेग यांची व्याख्या आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्रातील मागणीचा अर्थ म्हणजे मागणी केलेल्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी होय. तर अशा प्रकारे स्टोनियर व हेग यांनी म्हटल्याप्रमाणे की एखादी वस्तू जी आहे ती वस्तूची मागणी म्हणजे त्या वस्तूमध्ये खरेदी करण्यासाठी जे पैशाचं पाठबळ आहे ते पैशाचं पाठबळ असणे म्हणजे वस्तूची मागणी होय. त्यानंतर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. त्या अर्थशास्त्राच्या व्याख्यांचा जर आपण विचार केला सर्व, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी मनुष्याची इच्छा असणं गरजेचं आहे. इच्छेबरोबरच नुसती इच्छा असणे म्हणजे त्याला आपण मागणी म्हणू शकत नाही. त्याचबरोबर ती वस्तू खरेदी करण्याची त्याची तयारी, त्याच्याकडे जे पैशाचं पाठबळ आहे ते पैशाचं पाठबळ देखील असणं गरजेचं आहे. आणि ते पैशाचं पाठबळ नुसतं असून चालणार नाही, तर ते पैशाचं पाठबळ किंवा तो पैसा खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे वस्तूची मागणी म्हणजे काय की ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाचं पाठबळ असलं पाहिजे आणि तो पैसा खर्च करण्याची तयारी, ह्या सर्व गोष्टींना आपण एकत्रित केल्यानंतर त्या वस्तूची मागणी होय असं म्हणतो. म्हणजे नुसतं फक्त इच्छा असून त्याला मागणी म्हणणार नाही, एखाद्याकडे नुसता पैसा असून देखील त्याला मागणी म्हणणार नाही, तर इच्छेबरोबर पैसा खर्च करण्याची तयारी देखील असली पाहिजे, तर अशा वेळी त्याला आपण मागणी असे म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण मागणीचा उल्लेख करतो. त्यानंतर हा जो सिद्धांत आहे मागणीचा नियम हा डॉक्टर मार्शल यांनी मांडला आणि हा सिद्धांत मांडत असताना डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे की हा नियम घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर आधारलेला आहे. मागणीचा नियम काय झालेला आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. म्हणजे मागणीचा नियम मांडताना मार्शलने म्हटलेलं आहे की उपयोगिता कशी असते, घटणारी असते. त्याचबरोबर डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे की वस्तूची किंमत आणि वस्तूसाठी केली जाणारी मागणी यामधील संबंध स्पष्ट करणारा हा सिद्धांत आहे. मागणीचा सिद्धांत काय स्पष्ट करतो, वस्तूला केली जाणारी मागणी आणि वस्तूची असणारी किंमत या दोहोंमधील संबंध स्पष्ट करणारा हा सिद्धांत आहे. किंवा या सिद्धांतामध्ये मागणी आणि किंमत यांचा संबंध स्पष्ट केला जातो. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मागणी आणि किंमत यांचा परस्पर विरोधी संबंध आहे किंवा परस्पर व्यस्त संबंध आहे. कारण जेव्हा मागणी, वस्तूची किंमत ही जास्त असते त्यावेळेस वस्तूला असणारी मागणी ही कमी असते आणि वस्तूची असणारी किंमत ही कमी असते त्यावेळेस वस्तूची मागणी जास्त असते. आणि म्हणूनसाठीच मार्शलने म्हटलेलं आहे की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी
यामध्ये परस्पर विरोधी संबंध असतो, विरुद्ध दिशेने त्यामध्ये बदल होत असतात. यानंतर डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडत असताना त्याने आपलं मत व्यक्त केलेलं आहे किंवा व्याख्येच्या आधारे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की किंमत कमी झाल्यास वस्तूच्या मागणीच्या नगात वाढ होते आणि किंमत वाढल्यास वस्तूच्या मागणीच्या नगात घट होते. ह्या व्याख्येवर हा सिद्धांत या ठिकाणी आधारलेला आहे. अतिशय सोपी व्याख्या आहे बघा, काही गोंधळण्याचं देखील काम नाही की मागणीचा सिद्धांत नक्की काय म्हणतो. तर मागणीचा सिद्धांत काय म्हणतो, किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते आणि किंमत वाढली की वस्तूची मागणी घटते. याचंच स्पष्टीकरण या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण करत असताना इतर परिस्थिती कायम असल्यानंतर वस्तूच्या आणि सेवांच्या किमती वाढल्या की मागणी घटते आणि वस्तू आणि सेवांची किमती घटल्या की मागणी विस्तारते. याबाबतचं स्पष्टीकरण डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आता हे स्पष्टीकरण आपण अधिक स्पष्ट करण्यासाठी एका कोष्टकाचा आधार घेतो आणि त्या कोष्टकाच्या आधारे आपण या ठिकाणी हे स्पष्टीकरण या ठिकाणी करणार आहोत. आता आपल्यासमोर एक कोष्टक आहे. त्या कोष्टकामध्ये आपण 3 कॉलममध्ये त्याचं स्पष्टीकरण करतोय. पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण 1 लिटर दुधाची किंमत दर्शवलेली आहे रुपयामध्ये. दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये व्यक्तिगत मागणी दर्शवलेली आहे आणि तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये बाजारातील मागणी दर्शवलेली आहे. व्यक्तिगत मागणी ही लिटरमध्ये आहे आणि बाजारातील मागणी ही देखील लिटरमध्ये आहे. आता सुरुवातीला 25 रुपये लिटरने ज्यावेळेस दूध उपलब्ध आहे किंवा दुधाची किंमत ज्यावेळेस 25 रुपये लिटर आहे त्यावेळी व्यक्तिगत मागणी जी आहे ती 1 लिटरची आहे आणि बाजारातील मागणी 10 लिटरची आहे. त्यानंतर वस्तूची समजा किंमत कमी झाली, म्हणजे दुधाची किंमत कमी झाली, दुधाची किंमत 20 रुपये झाली, तर व्यक्तिगत मागणी वाढली बघा, 2 लिटरची झाली आणि बाजारातील मागणी 20 लिटरची झाली. हा परिणाम कशाचा झाला, किंमत कमी होण्याचा. त्यानंतर पुन्हा दुधाची किंमत 15 रुपये लिटर झाली, व्यक्तिगत मागणी 3 लिटरची झाली आणि बाजारातील मागणी 30 लिटरची झाली. पुन्हा दुधाची किंमत आणखीन कमी झाली, 10 रुपये झाली, व्यक्तिगत मागणी 4 लिटर, बाजारातील मागणी 40 लिटर. त्यानंतर पुन्हा दुधाची किंमत 5 रुपये लिटर झाली, व्यक्तिगत मागणी 5 लिटरची, बाजारातील मागणी 50 लिटरची. आता वरील कोष्टकाचा जर आपण अभ्यास केला तर मार्शलने म्हटल्याप्रमाणे वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली की मागणी घटते. याचं स्पष्टीकरण स्पष्टपणे आपल्याला होत असल्याचं दिसून येते. कारण दुधाची किंमत आपण 25 रुपये लिटर असताना फक्त 1च लिटरची मागणी आहे, बाजारातील मागणी 10 लिटरची आहे. मात्र त्याच ठिकाणी शेवटी आपण पाहतो की 5 रुपये लिटर दूध असताना व्यक्तिगत मागणी 5 लिटरची आहे आणि बाजारातील मागणी 50 लिटरची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं स्पष्टीकरण करता येईल. इथं मी जसं दुधाची किंमत दर्शवली, तुम्ही कुठलीही वस्तू इथं दर्शवू शकता स्पष्टीकरणासाठी. म्हणजे मी दुधाची घेतली, मांडणी केली म्हणून तुम्ही दूधच लिहिलं पाहिजे असं नाही. तुम्हाला जी वस्तू वाटते त्या वस्तूचा उल्लेख तिथं करा आणि त्यानुसार त्या ठिकाणी. मात्र आपल्याला जे स्पष्ट करायचं आहे तेच स्पष्ट करायचं आहे की किंमत अधिक असताना तुमची मागणीही जास्त असली पाहिजे, किंमत अधिक असताना मागणीही कमी असली पाहिजे आणि किंमत ज्यावेळेस कमी होत असते त्यावेळेस मागणी तुमची ही वाढतानाच असली पाहिजे. हे स्पष्टीकरण त्यामधून झालं पाहिजे. यानंतर कोष्टक काढल्यानंतर कोष्टकाखाली आपण कोष्टकाचं स्पष्टीकरण करायचं आहे की वस्तूची किंमत 25 रुपये असताना वरील कोष्टकामध्ये दुधाची किंमत 25 रुपये लिटर असताना दुधाची 1च लिटर दुधाची मागणी आहे, बाजारातील मागणी 10 लिटरची आहे. मात्र जसजशी दुधाची किंमत कमी होत गेलेली आहे,
दुधाची किंमत 15 रुपये लिटर होते, त्यावेळेस व्यक्तिगत मागणी 3 लिटरची आहे आणि बाजारातील मागणी 30 लिटरची आहे. त्याचबरोबर दुधाची किंमत ज्यावेळेस 5 रुपये लिटर होते, त्यावेळेस व्यक्तिगत मागणी ही 5 लिटरवर असते आणि बाजारातील मागणी ही 50 लिटरची असते. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत कमी होत गेलेली आहे, तशी त्या ठिकाणी वस्तूची मागणी वाढल्याची आपल्याला दिसून येते. आता हीच बाब आपण आकृतीच्या माध्यमातून अधिक स्पष्टपणे आणखीन स्पष्टपणे मांडू शकतो. आता आपल्यासमोर जी आकृती आहे, त्या आकृतीचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्या आकृतीमध्ये आपण अक्ष अक्षावर दुधाची मागणी दर्शवलेली आहे, ती लिटरमध्ये आहे, आणि या अक्षावर आपण दुधाची किंमत दर्शवलेली आहे. या अक्षावर आपण दुधाची किंमत दर्शवलेली आहे, ती रुपयामध्ये आहे. आता जे कोष्टकामध्ये दर्शवलं ते आपण या ठिकाणी आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे की सुरुवातीला 25 रुपये लिटर दूध असताना या ठिकाणी 1 लिटर दुधाची मागणी करतो आपण. हे आपला पहिला बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्यानंतर 20 रुपये दुधाची किंमत असताना आपण 2 लिटर दुधाची मागणी करतो. हा आपला दुसरा बिंदू या ठिकाणी मिळतो. त्यानंतर 15 रुपये लिटर दूध असताना इथं 3 लिटर दुधाची मागणी करतो. 10 रुपये लिटर दुधाची किंमत असताना आपण 2 लिटर दुधाची मागणी करतो आणि 5 रुपये दुधाची किंमत असताना आपण 5 लिटर दुधाची मागणी करतो. हे आपण या ठिकाणी विविध बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता हे बिंदू जे आहेत, हे सर्व बिंदू आपण एकत्र केल्यानंतर एक वक्र तयार झालेलं आहे. बघा, या बिंदूंना आपण जोडलं की एक वक्र तयार झालेला आहे. त्या वक्राला आपण मग असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? मग असं नाव दिलेलं आहे. मग हा मागणी वक्र असून या ठिकाणी हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. मागणी वक्र हा नेहमी कसा असतो? डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. कारण जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते तशी वस्तूची मागणी काय होते? वाढत जाते. आणि म्हणूनसाठी मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. आता हेच आकृतीचं आपण स्पष्टीकरण करायचं आहे की वरील आकृतीमध्ये आपण अक्ष अक्षावर दुधाची बाजारातील मागणी किंवा व्यक्तिगत मागणी दर्शवलेली आहे. या अक्षावर दुधाची बाजारातील किंमत किंवा व्यक्तिगत किंमत दर्शवलेली आहे. 25 रुपये दुधाची किंमत असताना दुधाला असणारी मागणी ही 1 लिटरची आहे. त्यानंतर जसजशी किंमत कमी होत जाते तशी दुधाची मागणी वाढते. मग दुधाची किंमत 15 रुपये लिटर असते, त्यावेळेस दुधाला 3 लिटर दुधाला मागणी होते. शेवटी दुधाची किंमत 5 रुपये लिटर असताना या ठिकाणी दुधाची मागणी जी आहे 5 लिटरची होते. आणि अशा पद्धतीने जसजशी दुधाची किंमत कमी होत जाते तशी दुधाची मागणी वाढते. तर हे आपण वरील आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक जो बिंदू आपल्याला मिळतो ते सर्व बिंदू एकत्र जोडल्यानंतर आपला एक वक्र तयार झालेला आहे. त्याला आपण मग असे नाव दिलेले आहे. हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा आहे असं आपण या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आकृतीचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करतो. त्यानंतर आपला जो सिद्धांत आहे, या सिद्धांतामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचं आपल्याला स्पष्टीकरण करता येते की एखादी वस्तू स्वरूप झाल्यास तिचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. उदाहरणार्थ वीज असेल, त्याचा वापर अनेक कारणांसाठी आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास पूर्वी इतक्या पैशात अधिक वस्तूचे नग खरेदी करता येतात. म्हणजे वस्तूची जशी किंमत कमी होते तशी त्या वस्तूचे अधिक आपल्याला नग खरेदी करता येतात. त्याचबरोबर वस्तूची किंमत कमी झाल्यास त्यांना पूर्वी ती वस्तू खरेदी करता येत नव्हती, मात्र आता ती खरेदी करता येते. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा की त्या गोष्टीवर आपल्याला
लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवा ह्या कशा पद्धतीने व्यक्तीला खरेदी करता येऊ शकतात. म्हणजे कसं असतं की पूर्वी पैशाचं पाठबळ नव्हतं म्हणूनसाठी त्या वस्तू खरेदी करता येत नव्हत्या. आता पैशाचं पाठबळ आलं किंवा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे पूर्वी जो पैसा होता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वस्तू खरेदी करता येतात आणि म्हणूनसाठी त्या ठिकाणी कदाचित वस्तूची मागणी वाढते. तर अशा पद्धतीने वस्तूची मागणी वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर जसा घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांत जो आहे तो विविध गृहीतांवर आधारलेला आहे, त्याचप्रकारे हा सिद्धांत देखील विविध गृहीतांवर आधारलेला आहे. मागणीचा नियम देखील विविध गृहीतांवर आधारलेला आहे. त्या गृहीतांच्या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करूया. मागणी नियमाचं पहिलं गृहीत आहे की देशाची लोकसंख्या स्थिर असते. म्हणजे हा नियम आपल्याला ज्यावेळेस अनुभवास येतो त्यावेळेस देशाची लोकसंख्या ही स्थिर असते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. दुसरं जे गृहीत आहे ते म्हणजे देशातील लोकांचे उत्पन्न स्थिर असते. म्हणजे देशातील लोकांच्या उत्पन्नामध्ये काहीही बदल होत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर तिसरं गृहीत आहे की मागणीचा नियम जर आपल्याला खरा ठरवायचा असेल तर लोकांच्या आवडीनिवडी, सवयी यामध्ये बदल होत नाही किंवा बदल होता कामा नये. मागणीचा नियम आपल्याला खरा ठरवायचा असेल तर लोकांच्या आवडीनिवडी, सवयी ह्या कशा असतात? स्थिर असतात, त्यामध्ये कसलाही बदल होत नाही. त्यानंतर वस्तूंचा पुरवठा स्थिर असतो. पुढचं चौथं जे गृहीत आहे ते म्हणजे वस्तूंचा पुरवठा स्थिर असतो. वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल होत नाही. वस्तूचा पुरवठा कमी किंवा जास्त होत नाही. त्यानंतर पुढचं गृहीत आहे की पूरक व पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही. आपण ज्या वस्तूचा उपभोग घेतोय त्याला पूरक किंवा पर्यायी वस्तू असतात, तर त्या पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये बदल होता कामा नये. कारण पर्यायी वस्तूच्या किंवा पूरक वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला की आपण कदाचित ती दुसरी वस्तू विकत घेण्याची शक्यता असतो. आणि म्हणूनसाठी ज्या वस्तू आपण इथं मांडणी केलेली आहे त्या वस्तूच्या पर्यायामध्ये जी काही किंमत असेल ती बदलता कामा नये. त्यानंतर पुढचं गृहीत आहे की देशातील चलन पुरवठा स्थिर असावा. देशातील चलनाचा पुरवठा कसा असला पाहिजे? स्थिर असला पाहिजे. चलनाच्या पुरवठ्यामध्ये कोणताही बदल होता कामा नये. चलनाचा पुरवठा बदलला तर हा आपला नियम जो आहे तो अनुभवास येत नाही. त्यानंतर पुढचं गृहीत जे आहे ते म्हणजे लोकांना बाजारविषयक पूर्ण माहिती असते. म्हणजेच बाजारभावाचे पूर्ण ज्ञान असते असं आपल्याला म्हणावं लागेल. ग्राहकांना किंवा लोकांना बाजारपेठेविषयक पूर्ण ज्ञान असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर देशातील जे तंत्रज्ञान असते त्या तंत्रज्ञानामध्ये बदल होता कामा नये. आपल्या देशामध्ये जे काही तंत्रज्ञान असेल त्या देशातील तंत्रज्ञानामध्ये कसलाही बदल होता कामा नये. देशातील तंत्रज्ञान कसं असलं पाहिजे आहे त्याच पद्धतीने नवीन त्याच्यामध्ये कसलाही बदल होता कामा नये. आणि शेवटी लोकांच्या बचतीच्या सवयीमध्ये बदल होता कामा नये. म्हणजे लोकांच्या बचतीच्या सवयी ज्या आहेत, ज्या आत्ता आहेत त्याच असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कसलाही बदल होता कामा नये. म्हणजे पूर्वी लोकांनी समजा आता जी बचत करतात त्यांनी बचती वाढवल्या तरी हा सिद्धांत अनुभवास येणार नाही किंवा त्यांनी त्या बचती कमी केल्या तरी हा सिद्धांत या ठिकाणी अनुभवास येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काय हा सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येईल. तर अशा पद्धतीने मी या सिद्धांताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्ही याचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे आणि हा सिद्धांत आपल्याला जर परीक्षेमध्ये आला तर तो आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता आला पाहिजे. तर आपण या ठिकाणी आज थांबूया.